निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज माझा मूड खूप छान आहे, कारण आज येणार आहेत आई आणि बाबा. तर कोणाला आवडणार नाही की आई बाबा आपल्या घरी येणार आहेत. तर त्याचप्रमाणे मी सुद्धा खूप छान मूडमध्ये आहे आणि आज माझं प्लॅनिंग आहे की पाणीपुरी बनवायची आहे घरच्या घरी. तर माझ्या हातची ना पाणीपुरी आईला खूप आवडते. तर म्हटलं चला ते तर येणार आहे तर आपण पाणीपुरी बनवूयात. पण पाणीपुरी बनवण्यासाठी ना 2-3 दिवस आधी प्रिपरेशन लागतं. जसं चिंच आणि गूळ आपण जर भिजत ठेवला ना तर मग ते दुसऱ्या दिवशी त्याचं गोड पाणी आपण बनवायचं असतं. आणि पाणी बनवल्यानंतर पण ना त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण ते खाल्लं ना की पाणी आहे ना खूप छान मुरतं आणि म्हणतो ना त्याची टेस्ट अजून वाढते. तर त्याच्यामुळे ना मी आज आत्ता फक्त चिंच आणि गूळ हे भिजत ठेवणार आहे. त्यामुळे त्याची तयारी काय करायची आहे तर गूळ चिरून ठेवायचा आहे. तर त्याच्यासाठी ना गूळ लागणार आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक, कारण तिळगूळ बनवताना तो जास्त झालेला. तर म्हटलं आता तोच गूळ वापरून संपवून टाकूया, नाहीतर खराब होईल. त्यामुळे मी तिथे ना चिक्कीचा गूळ वापरलेला आहे. तुम्ही काळा जो गूळ मिळतो, ऑर्गॅनिक जो गूळ मिळतो ना तो वापरायचा आहे. तर मग तयारी काय करायची आहे तर चिंच आणि गूळ चिरायचं आहे. आणि जे खजूर आहेत ना, काळे खजूर, ते खूप छान लागतात ना टेस्टला. तर त्याच्या बिया काढायच्या आहेत. तर आई आत्ता येणारच आहे. तर आई म्हणाली तू सुरुवात कर, तोपर्यंत मी येते, कारण आईला तर कधीच बसायला आवडत नाही. तर ती म्हणाली तू सुरुवात कर, मी मदतीला येते. तर म्हटलं चला आपण छान अशी रेसिपी बनवणार आहोत, तर त्याचा व्हिडिओ पण बनवूया आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवूया की मी कशी पाणीपुरी बनवते. तर चला आता हे आपण तयारी करायला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कशा पद्धतीने पाणी बनवते. तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, इथे मी सर्वप्रथम घेतलेले आहेत ते म्हणजे काळे खजूर आणि त्या काळ्या खजुराच्या ना बिया काढून घेतलेल्या आहेत. काळ्या खजुराने ना एक वेगळी आणि छान टेस्ट येते. तर त्याच्यासाठी हे काळे खजूर आपलं ज्या प्रमाणात पाहिजे ना त्या प्रमाणात आपण घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथे आई आलेली आहे, तर ती काय मला एकटी काम करू देणार नाही. त्यामुळे खजुराच्या बिया काढेपर्यंत ना तिने इथे ना गूळ चिरायला घेतलेला आहे. तर आपल्याला ज्या प्रमाणात गोड पाहिजे ना त्या प्रमाणात आपण गूळ घ्यायचा आहे. तर इथे ना खरं तर ऑर्गॅनिक गूळ असतो ना, जो काळा गूळ असतो, तो जर इथे आपण यूज केला ना तर खूप छान लागतो. तर माझ्याकडे ना चिक्कीचा गूळ उरलेला होता पुरणपोळीचा, तर त्यामुळे तो मी इथे यूज केलेला आहे. आणि पाण्यामध्ये ना अशी चिंच भिजत घातलेली आहे. तर हे जे पाणीपुरीचं पाणी आहे ना ते आदल्या दिवशी बनवून ठेवायचं, जेणेकरून ना ते पाणी छान मुरतं. तर आता इथे ना खरं तर 2-3 दिवसांपूर्वीच मी इथे तयारी केलेली आहे. आदल्या दिवशी चिंच आणि गूळ हे मी भिजत ठेवलेलं. तर आता दुसऱ्या दिवशी ना चिंच, गूळ आणि ज्या पण काही खजुराच्या बिया काढलेल्या ना, तर तो जो खजूर होता तो मी फ्रीजमध्ये ठेवलेला. तो अर्धा-1 तास आधी बाहेर काढून ठेवलेला. तर या चिंचेमध्ये आणि गुळामध्ये जे मी भिजत घातलं होतं ना त्याच्यामध्येच मी हा खजूर टाकला. आणि ते चिंचेचं पाणी काही फेकून द्यायचं नाही. आधी चिंच भिजत घालताना स्वच्छ धुवायची आहे आणि मग त्याच्यामध्ये ना छान गॅसवर एक मस्त उकळी काढून घ्यायची, जेणेकरून ते सगळं एकदम मर्ज होईल, मस्त मिक्स होईल. आणि त्याच्यानंतर ते असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून छान अशी स्मूथ अशी पेस्ट तयार होईल. तर ह्याला ना चिंचगुळाचा कोळ असं सुद्धा म्हणतात किंवा चिंचेची चटणीसुद्धा म्हणतात. तर पाणीपुरीसाठी खजूर तर छान लागतोच. तर मग असं हे पाणी आहे ना ते छानपैकी आपण गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे, कारण चिंचेचे जे पण काही दोरे असतात ना ते राहतात. आणि छान अशी आपली ही चिंचेचा कोळ म्हणतात ना तो रेडी आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडीशी जिरे पावडर टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण ना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर आपलं जे रेग्युलर रोजचं मीठ असतं ना पांढऱ्या रंगाचं, त्याच्यापेक्षा ना ब्लॅक नमक असतं ना तर ते घालायचं. त्याच्याने ना एक छान टेस्ट येते. आणि हे सगळं असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण पाणीपुरी खायला घेऊ ना
तेव्हा अगदी एक 5-10 मिनटं अगोदरच ना ह्याच्यामधलं जे पण आपल्याला क्वांटिटी पाहिजे असेल ना ती वेगळ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण ॲड करायचं आणि आपल्याला जितकं पातळ पाहिजे किंवा थोडंसं थिक पाणी पाहिजे त्याच्याप्रमाणे ते पाणी बनवून घ्यायचं. तर मी बघा असं पाणी बनवताना इतकं थिक पाणी बनवते की ना त्याची टेस्ट खूप छान लागते. तर ना हे जे पाणी बनवल्यानंतरसुद्धा ना मी पुन्हा एकदा गाळून घेते, कारण थोडे ना थोडे तरी त्या चिंचेचे दोरे आहेत ना ते राहतात किंवा खजुराच्या साली असतात तर त्यासुद्धा राहतात. तर इथे आता आपली गोड चटणी तयार झालेली आहे. आता आपण बनवूयात तिखट चटणी. तर तिखट चटणीसाठी मी पुदिना घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पोपटी मिरच्या. तुम्हाला लवंगी मिरच्या जर वापरायच्या असतील तर तुम्ही वापरू शकता. तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही 7-8 पण मिरच्या घेऊ शकता. आम्ही खूप कमी तिखट खातो त्याच्यामुळे मग मी कमी घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी थोडंसं 1-2 लवंगा, त्याच्यानंतर दालचिनी, काळी मिरीची पूड होती म्हणून पूड टाकली आहे. काळी मिरी अगदी 1-2 टाकल्या तरी चालणार आहेत. आणि त्याच्यानंतर आलं, तर एक असं 1 इंच आलं असे छोटेसे तुकडे करून त्याच्यामध्ये टाकायचे आहे, जेणेकरून ना मस्त छान असं बारीक होतं. तर हे बघा अशा पद्धतीने ना छान असं बारीक करून घ्यायचं. तर मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं. आणि ही चटणी पण आहे ना, म्हणजे हे पाणी आहे तर ते सुद्धा असं मी थिकच बनवून ठेवलेलं आहे. आणि चवीप्रमाणे इथे सुद्धा मी काळं मीठ वापरलेलं आहे, कारण ना काळ्या मिठाने ना चव खूप वाढते आणि खूप छान लागतं, चटपटीत लागतं. तर हे बघा एवढी थिक मी इथे पाणी बनवलेलं आहे, म्हणजे चटणी बनवलेली आहे. आता आपण वळूयात रगड्याकडे. तर इथे ना मी जे आपले पांढरे वाटाणे असतात ना ते अगदी सकाळी भिजवून ठेवलेले, कारण मी आता हे जे बनवते रगडा ते संध्याकाळी बनवते, म्हणजे जेव्हा आपल्याला पाणीपुरी खायची असेल तेव्हा हा रगडा बनवायचा. तर त्याच्यामध्ये ना मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे, कारण वाटाण्याला एक थोडासा उग्र वास येतो. थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आपल्याला चवीपुरतं जसं मीठ लागणार आहे, कारण आता आपण सगळ्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्याचं प्रमाण या प्रमाणाचा अंदाज घेऊनच हे मीठ टाकायचं आहे. आणि छान अशा 7-8, 9-10 त्याला शिट्ट्या काढायच्या आहेत, जेणेकरून आहे ना ते एकदम असं स्मॅश झालं पाहिजे, म्हणजे एकदम मर्ज झालं पाहिजे, म्हणजे जणू काही रगडाच झाला पाहिजे, कारण आपण याला म्हणूनच तर रगडा म्हणतो. तर असं छान मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये चांगल्या 8-10 शिट्ट्या काढून घेतलेल्या. आणि मग जेव्हा आपण खायला घेऊ ना तेव्हा ते मस्त छान आपल्या कढईमध्ये किंवा ज्याच्यामध्ये पण आपण गरम करू ना त्या भांड्यामध्ये असं छान काढून घ्यायचं. आणि बघा किती छान असे ते वाटाणे ना मस्त असे मऊसूत झालेले आहेत. आणि असं आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असा रगडा इथे रेडी झालेला आहे. तर इकडे मस्त पाणीपुरी तयार झाली आहे. यम्मी. तर मंडळी तुम्हाला सुद्धा ही पाणीपुरी बघून इतकं टेम्पटेशन आलं असणार आहे. नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणाकोणाला ही पाणीपुरी बनवताना म्हणजे हे सर्व करताना टेम्पटेशन आलेलं आहे. तर अशा प्रकारे छान अशी आपली पाणीपुरी इथे रेडी झालेली आहे. आणि माझ्या हातची पाणीपुरी ना माझ्या आईला खूप आवडते, म्हणून हा स्पेशल घाट घातलेला आहे मी इथे. आता किट्टूने स्टार्ट केलेलं आहे पाणी. मस्त मस्त मस्तला छान मस्त. बाबांचं काय झालंय ते बाबा रगडा करून खात आहे. आता मी स्टार्ट करते. तर मंडळी बघितलंत ना की मी कशा प्रकारे पाणीपुरी बनवलेली आहे आणि ती सगळ्यांना खूप आवडली आणि आईला तर ॲज युजल ती आवडतेच. तर तुम्ही कशा कशा पद्धतीने पाणीपुरी बनवता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यामध्ये पण काही अपडेट्स असतील किंवा काही नवीन रेसिपी असेल तर मला नक्की जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये. मंडळी हा व्हिडिओ आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह किंवा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.